आणि यानंतर आपण थेट जातोय पुण्यामध्ये। देशभरात गाजत असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये शिवराज मोटेगावकरला अटक झाल्यानंतर पुण्यातील मोटेगावकर क्लासेस बंद झालेत। डेक्कन परिसरामध्ये आरसीसी क्लासेस चालवले जात होते। पुण्यात या क्लासेसची सुरुवात 3 वर्षांपूर्वीच झालेली, मात्र आता या ठिकाणी विद्यार्थी आणि कुठलाही स्टाफ बघायला मिळत नाहीये। दरम्यान या मोटेगावकर क्लास बाहेरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी। पाहूया। प्रकरणामध्ये शिवराज मोटेगावकरला अटक झाल्यानंतर त्याचे डेक्कन परिसरामध्ये असणारे क्लास जे आहेत ते पूर्ण ओस पडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। मी आता डेक्कन परिसरामध्ये आहे आणि मोटेगावकरांचे क्लास जे आहेत ते या बिल्डिंगमध्ये भरत होते। आपण जर पाहिलं तर पूर्ण जे ऑफिस आहे, मॅनेजमेंट ऑफिस आहे, त्याला कुलूप लावलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि हा क्लासरूम आहे। क्लासरूम फक्त उघडा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। एकही विद्यार्थी या ठिकाणी पाहायला मिळत नाही। एकंदरीत आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मॅनेजमेंट म्हणजे 2 मजले जे आहेत, या 2 मजल्यावरती मोटेगावकरांचं हे ऑफिस होतं आणि आता हे ऑफिस जे आहे ते पूर्ण बंद या ठिकाणी असताना आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळं येणाऱ्या विद्यार्थ्यांचं जी फी घेतलेली आहे ती फी परत मोटेगावकर देणार का, असे अनेक प्रश्न जे आहेत ते पालकांसमोर आता उपस्थित होत आहेत। कॅमेरामन किरण काजळेसह सागर आवड, साम टीव्ही, पुणे।